नमस्कार. जय ज्योती जय क्रांती. मी सुरेखा गोलक, अहिल्यानगर सावित्री शक्तिपीठाची सदस्य आहे. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. नवरात्र उत्सव म्हणजे 3.5 शक्तिपीठांचा उत्सव. चौथे शक्तिपीठ म्हणजे आपले सावित्री शक्तिपीठ. जिवंत व्यक्तीने जिवंत व्यक्तीसाठी सत्याचा मार्ग दाखवून अन्यायाविरुद्ध लढा दिला. प्रसंगी शेण, दगड, गोटे खाऊन स्त्रियांसाठी शिक्षणाचं दालन खुलं केलं. त्यामुळे सावित्रीच्या लेकी आज विविध क्षेत्र काबीज करून अवकाशापर्यंत पोहोचल्या आहेत. याचं श्रेय सावित्रीबाई फुले यांनाच जातं. सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला महात्मा फुलेंच्या काळात घेऊन जाणार आहे. कारण त्या काळातील झुंजार पत्रकारिता म्हणजेच दीनबंधूचे लेखन या विषयावर मी आपणाशी संवाद साधणार आहे. बहुजन समाजात जागृती आणि उद्धारासाठी दीनबंधू या वृत्तपत्राची सुरुवात पुण्यातून झाली. 1 जानेवारी 1877 साली महात्मा फुले यांचे जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी ही सुरुवात केली. महाराष्ट्रात सुरू झालेल्या नव्या जागृतीचा प्रवाह बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं कार्य या वृत्तपत्राने केलं. सत्यशोधक समाजातर्फे चालवलेले दीनबंधू श्रमिक लोकांसाठी स्पष्टपणे सेवा देणारे भारतातील पहिले वृत्तपत्र होते. यातून शेतकरी आणि कामगारांच्या समस्या मांडल्या गेल्या. कृष्णराव भालेकरांनी हे वृत्तपत्र 1880 पर्यंत चालवलं. त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1880 मध्ये संपादनाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर 1908 पर्यंत वासुदेव बिर्जे यांनी संपादनाची समर्थपणे जबाबदारी पेलली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तनुबाई बिर्जे यांनी 1908 ते 1913 पर्यंत संपादक म्हणून काम पाहिलं. ही सुद्धा एक क्रांतीच होती बरं का. कारण ब्राह्मणेतर पत्रकारितेच्या आणि मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील पहिल्या महिला संपादक म्हणून तनुबाई बिर्जे यांची नोंद झाली आहे. अशा प्रकारे कठीण काळात वृत्तपत्र चालवून श्रमिकांसाठी झुंजार दीनबंधू लढले. समाजापर्यंत नवजागृतीचा प्रवाह पोचवला. धन्य ते महात्मा फुले आणि धन्य त्यांचे सर्व झुंजार पत्रकार सहकारी. फुले दाम्पत्य यांनी जुन्या रूढी परंपरा विरोधी लढा दिला, तर क्षुद्रांवरील अन्यायविरोधी चळवळ उभी करून बहुजनांना न्याय मिळवून दिला. त्यासाठी समाज परिवर्तनाला दिशा देऊन एक युगप्रवर्तक कार्य केलं. म्हणून फुले दाम्पत्यांना जागतिक कीर्तीचे विचारवंत म्हणून संबोधलं जातं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.